नमस्कार मंडळी, मी सुवर्णाच्या जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. दिसते ना आजची रेसिपी एकदम यम्मी, डिलिशियस आणि टेस्टी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, आता मी सुरुवातीला गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये मी 1 चमचा तूप घातलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, शेवई घालायची आहे अशी जाडीवाली आणि याला व्यवस्थित थोडंसं भाजून घ्यायचं आहे. एकदम जास्त नाही भाजायचं आहे. आणि ही जी शेवयांचा उपमा आपण बनवत आहोत, तर हा तुम्ही नाश्त्याला बनवू शकता किंवा लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता. थंड झाल्यावर सुद्धा टेस्टी लागतो. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला शेवई काय करायची, थोडीशी हलकी-हलकी भाजून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण घालतोय पाणी. मी 1 ते 1.5 वाटीपेक्षा जास्त पाणी घातलेलं आहे आणि याला व्यवस्थित आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण एकदम झटपट शेवईचा उपमा बनवू शकतो. याला वेळही लागत नाही आणि चवीला तर विचारूच नका, एवढा मस्त भन्नाट लागतो. हे बघा, आता आपल्या शेवई व्यवस्थित शिजलेली आहेत. तर आता आपण गॅस बंद करूयात आणि यामधलं पूर्ण पाणी काढून घेऊयात. तर हे बघा, मी आता काय करते, एकाच स्ट्रेनरमध्ये याला काढून घेते आणि सर्व पाणी याचं काढून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला वाटलंच तर तुम्ही यामध्ये थोडंसं थंड पाणी घालून याला बाजूला ठेवून देऊ शकता. हे बघा, अशा प्रकारे आता याला थंड होऊन देऊयात. तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूयात. तर मी त्यासाठी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये मी घालते जिरा आणि राई. हे बघा, अशा प्रकारे मी कढई तीच घेतलेली आहे. आता जिरा आणि राई व्यवस्थित फुटली की आपण यामध्ये घालणार आहोत कांदा. अगर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये, हे बघा, आता मी कढीपत्ता घालते. कढीपत्ता घातला की नंतर आपण यामध्ये घालणार आहोत कांदा. तर कांदा मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. अशा प्रकारे बारीक कापून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं की कांद्याची चव मात्र मस्त उतरते त्यामध्ये. अशा प्रकारे आपण जसं रव्याचा उपमा बनवतो ना, तर त्याच प्रकारे आपण याचासुद्धा उपमा बनवू शकतो. हे बघा, अशा प्रकारे तर कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला एकदम. अशा प्रकारे कांदा व्यवस्थित लाल झाला पाहिजे आणि आपल्याला यामध्ये जास्ती काही झंझट वगैरे नाही आहे. एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे. आता यामध्ये मी घालते हिरवी मिरची. तर हिरवी मिरची ऑप्शनल आहे. अगर तुम्हाला लहान मुलांना द्यायचं असेल तर तुम्ही फक्त एकच हिरवी मिरची घाला किंवा नाही घातली तरी चालेल. आता यामध्ये मी घालते गाजर. बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला. व्हेजिटेबल तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता. शेंगदाणेसुद्धा घालू शकता भाजून किंवा मग बटाटा पण पातळ कापून घालू शकता. तर आता बघा, यामध्ये मी घालते फ्रोझन वाटाणे. तर मी फ्रोझन वाटाणे घेतलेले आहेत, तर त्यांना जास्त शिजायला वेळ लागत नाही. तर हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि यामध्ये काय करायचं, आपल्याला भाज्या घालायच्या आहेत. म्हणजे भाज्यांनी याचा लूक पण मस्त येतो आणि चव पण मस्त लागते. एक प्रकारे हा आपल्याला पुलावसारखाच वाटतो. बघा, आता यामध्ये मी घालते बारीक चिरलेला टोमॅटो एक आणि हे सर्व व्यवस्थित परतून घेते. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं आहे. किती साधी सोपी रेसिपी आहे. आता मसाले घालते. तर मी यामध्ये घालते अर्धा चमचा हळद, त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला, त्यानंतर यामध्ये मी घालते अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर आणि बस यांना परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि लाल तिखट वगैरे, आलं लसूणची पेस्ट वगैरे काही घालायची गरज नाही आहे. असंच एकदम मस्त होतो. हे बघा, आता याला काय करते, मी झाकण ठेवून 1-2 मिनटं हे भाज्यांचं सर्व मिश्रण शिजवून घेते. हे बघा, 2 मिनिटाच्या नंतर आपल्या भाज्यांचं मिश्रण शिजलेलं आहे. हे बघा, आता या स्टेजवरती आपल्याला काय करायचं, जे आपण बॉईल करून ठेवली होती शेवई ती यामध्ये घालून घ्यायची आहे अशा प्रकारे. आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ती आता वाटते असं की एकदम एका जागेवर जमा झालेली आहे. पण आपण मिक्स करू तर ती व्यवस्थित सुटी होते. एकदम मोकळी होते. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ही शेवई जी मी वापरलेली आहे ती नॉर्मली आपण जी खिरीसाठी वापरतो ती नाही आहे. तर ही उपम्याचीच शेवई आहे. यापासून तुम्ही गोडसुद्धा बनवू शकता. आता बघा, यामध्ये मी घालते चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर आणि पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. हे बघा, अशा प्रकारे एकदम झटपट आणि चटपटीत चविष्ट असा नाश्ता तयार आहे. दिसतोय ना, अगदी एकदम मस्त.
हे बघा किती मस्त दिसतोय आणि पाहताच असं वाटेल की खावा. यावर झाकण ठेवून मी 1-2 मिनटं याला स्लो फ्लेमवरती शिजवून देते. तर 2 मिनटाच्या नंतर आपला उपमा तयार झालेला आहे. तर आपण आता याला प्लेटिंग करून घेऊयात. तर मी प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा अशा प्रकारे दिसतो ना एकदम यम्मी. तर जर तुम्हाला माझी रेसिपीज आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि प्लीज जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तरच सबस्क्राईब करा. आणि अशाच रेसिपी तुम्हाला नवनवीन पाहायला मिळतील आपल्या चॅनलवरती. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.